पुणे गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची एंट्री झाली आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरण पोलीस कोर्टात जाणार असल्याचं कळतंय। झी 24 तासच्या बातमीनं प्रशासनात भूकंप आलाय। मुद्रांक शुल्क विभाग पोलिसात जाणार असल्याचं कळत आहे। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पुणे गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची एंट्री झाल्याचं कळतंय। या सगळ्या व्यवहार प्रकरणी पोलीस कोर्टात जाणार असल्याचंही कळतंय। झी 24 तासच्या बातमीनं प्रशासनात भूकंप आलेला आहे। मुद्रांक शुल्क विभाग पोलिसात जाणार असल्याचं कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे। सकाळपासूनच या घडामोडींना वेग आलेला असताना झी 24 तासनं हे प्रकरण काल संध्याकाळी 7 वाजता दाखवलेलं होतं। त्यानंतर काही तासातच कारवाई सुरू झालेली आहे आणि आता या संदर्भातली ही मोठी अपडेट आपण पाहतोय। मुद्रांक शुल्क विभाग पोलिसात जाणार असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतं आहे। जमीन व्यवहार प्रकरण पोलीस कोर्टात जाणार असल्याचं कळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश, काय ताजे अपडेट आहेत? मी काही मिनिटांपूर्वी असं म्हणालो की एखाद्या बातमीची मांडणी, त्याची व्यापकता आणि आक्रमकता काय असू शकते हे आज महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। झी 24 तासने मांडलेल्या विषयावरती किती यंत्रणा खडबडून जागे होतात, गंभीर होतात आणि त्याचा परिणाम काय असू शकतो हे संबंध महाराष्ट्र आज दिवसभर पाहता आहे। याचा सगळ्यात महत्वाचा भाग मध्ये कोरेगाव पार्कातील जी जमीन आहे ती खरेदी विक्री करणाऱ्या दोन्ही पार्टींविरोधात आता मुद्रांक शुल्क विभाग पोलिसांमध्ये जाणार आहे। या संदर्भामध्ये या दोघांनी चुकीच्या पद्धतीने बेकायदा व्यवहार केल्याचं निदर्शनास आणून देत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं एक पत्र आता या समितीचे काही पदाधिकारी पुण्यातल्या कोरेगाव पार्क किंवा बंड गार्डन पोलिसांमध्ये जातील आणि या पुढची प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची असेल। या संदर्भामध्ये आता फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो। एका अर्थात असं म्हटलेलं आहे की ज्या कंपनीने ही जागा घेतलेली आहे त्या कंपनीच्या विरोधात, म्हणजे या कंपनीचे भागीदार दोघांविरोधात म्हणजेच पार्थ पवार आणि त्यांचे पार्टनर या दोघांविरोधात आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। या संदर्भामध्ये राज्य सरकारमधले अनेक मंत्री आग्रही असल्याचं बोललं जात आहे। केवळ राजकारण म्हणून नव्हे तर हा व्यवहार पूर्णपणे चुकीचा आहे आणि यामुळे 24 तासने दाखवलेले पुरावे, त्याची व्यापकता, या सगळ्याचा संदर्भ घेऊन सरकार किती अलर्ट झालेला आहे आणि त्याचा परिणाम सरकारच्या कार्यक्षमतेवरती कसा होऊ शकतो, सरकारच्या प्रतिमेवर कसा होऊ शकतो आणि तो होऊ नये याच्या दृष्टीने आता प्रयत्न केले जात आहेत आणि म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी, सरकार नामनिराळं होण्यासाठी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुढच्या तासाभरात होऊ शकते। ज्ञानेश, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की पुढील एका तासाभरात हालचालींना वेग येणारच आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांची एंट्री झाल्याचं कळतंय, सूत्रांकडून ही माहिती येते। मात्र काही वेळापूर्वी कंपनीला सुद्धा नोटीस गेल्याची बातमी होती। काय ताजे अपडेट आहेत? नोटीस कंपनीला गेलेली आहे का? नेमकं काय? गणेश कुठे आहे? चौकशी, तपासणी आणि तपास याच्या पलीकडे जाऊन आता मुद्रांक शुल्क किती गंभीर झालेलं आहे हे लक्षात येत आहे की या खात्यातल्या मुद्रांक शुल्क विभागातल्या खात्यातल्या अधिकाऱ्यांची सकाळपासून बैठका सुरू आहेत आणि या बैठकीतला आत्ताचा महत्वाचा निर्णय आहे या प्रकरणातल्या दोघाही दोषींविरोधात आता लगेचच गुन्हा दाखल करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं या प्रकरणातले दोषी, या प्रकरणातले पुढे चालून जे काही आरोपी होणार आहेत त्यांना आता पोलिसांमध्ये उभं राहावं लागेल, पोलिसांपुढे उभं राहावं लागेल, पुढे कोर्टात जावं लागणार आहे। त्यामुळे या विषयाची व्यापकता प्रचंड मोठी आहे असं दिसतं आहे। अगदी ज्ञानेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सर, एक या सगळ्या प्रकरणात झी 24 तासनं काल संध्याकाळी 7 वाजता ही बातमी दाखवली आणि ज्या पद्धतीने, ज्या वेगानं हा व्यवहार झाला त्याच वेगात सध्या हा सगळा कारवाईला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता एक मोठी अपडेट येते ती म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर या सगळ्या व्यवहार प्रकरणात पोलिसांची एंट्री झाल्याचं कळतंय, सूत्रांकडून माहिती मिळते।